चलो IBPS RRB ची क्लर्कची परीक्षा 2 आठवड्यापूर्वी संपली। त्यापूर्वी RRB PO असेल आणि या आठवड्यामध्ये IBPS क्लर्कची परीक्षा असेल। मागच्या वेळेस आपण जेव्हा मंथली स्टडी प्लॅन सेशन घेतलं होतं त्यावेळेसही मी तुम्हाला बोललो होतो की मेन्सची तयारी जी आहे ही सायमल्टेनियसली डेफिनेटली प्रत्येकाने चालू ठेवली पाहिजे। प्रत्येक एक वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकासाठी एक वेगळा स्टडी प्लॅन ऑलरेडी बनवून ठेवला आहे। पण स्टील जेव्हापासून IBPS क्लर्कची परीक्षा संपली म्हणजे या रविवारी कालचा दिवस असेल सोमवारचा दिवस, खूप जुने विद्यार्थी क्लासमध्ये येऊन भेटले असतील, कॉल करून विचारला असेल की सर आता बऱ्यापैकी प्रीच्या एक्झाम संपत आल्यात किंवा संपल्यात, आता फक्त IBPS POची एक मोठी एक्झाम राहिली आहे, तर मग त्यानंतर पुढे आता इथपासून पुढे अभ्यासाचं प्लॅनिंग कसं असावं, मेन्सला किती वेळ दिला पाहिजे, प्रीला किती वेळ दिला पाहिजे, IBPS POच्या किती टेस्ट देऊ प्रीच्या, त्यानंतर IBPS RRB क्लर्क असेल, मेन्स असेल, PO असेल, IBPS क्लर्क असेल, यांच्या मेन्सची तयारी नेमकी कुणी करावी, सेफ अटेम्प्ट किती असले पाहिजे, मी तयारी करू की नाही करू, बरं तयारी करायची तर किती वेळ प्रीला देऊ, किती वेळ मेन्सला देऊ, या सगळ्या गोष्टींचं जे सोल्युशन आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, माहिती समजून घ्या, ॲनलाइज करा आणि स्वतःचा स्टडी प्लॅन त्या हिशोबाने बनवा। बाकी इनडेप्थ पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर बघितलं तर पूर्ण सोल्युशन जे इनडेप्थ सोल्युशन तुम्हाला डेफिनेटली या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल। ठीक आहे, बाकी अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जर व्हिडिओ आवडला, माहिती आवडली, तुमच्या माहिती गरजेची वाटली तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मुद्द्यावर येऊया ते पुढे IBPS क्लर्कची RRB क्लर्कची एक्झाम संपली। RRB क्लर्कची जेव्हा एक्झाम संपली त्यावेळेस मुलांचे अटेम्प्ट जेव्हा आपण विचारतो किंवा सर अटेम्प्ट किती झाले, कशा पद्धतीने सेफ अटेम्प्ट असले पाहिजे, तर बऱ्यापैकी ज्या RRB क्लर्कच्या शिफ्ट होत्या या कंपॅरेटिव्हली इझी होत्या, फार काही डिफिकल्ट नव्हत्या। त्यामुळे RRB क्लर्कच्या बद्दल जर बोलायचं झालं तर RRB बद्दल जर बोलायचं झालं तर बऱ्याच मुलांनी काय केलं की महाराष्ट्रासोबत अदर स्टेटमधून पण फॉर्म भरलेत। जसं की काही लोकांनी MP मधून फॉर्म भरलाय, काही लोकांनी UP मधून फॉर्म भरलाय, कोणी राजस्थानमधून भरलाय, कोणी तर आंध्र प्रदेश तेलंगणातून भरलाय, कोणी कर्नाटकामधून पण भरलाय आणि मॅक्सिमम क्राऊड तर असं आहे महाराष्ट्रातला ज्यांनी महाराष्ट्रातच फॉर्म भरलाय। पण स्टील अदर स्टेटमध्ये फॉर्म भरले असल्यामुळं इथं कट ऑफ महाराष्ट्राचा प्रेडिक्ट करणं किंवा अदर स्टेटचा प्रेडिक्ट करणं हा कंपॅरेटिव्हली अवघड गोष्ट नाही आहे। पण मी जर आता तुम्हाला महाराष्ट्राचा कट ऑफ सांगितला तर तो डिफरंट असणार आहे, मी जर तुम्हाला MP चा कट ऑफ सांगितला तो डिफरंट असणार आहे आणि मुळात कट ऑफ प्रेडिक्ट करणं हे मला कधी पटतच नाही आहे। कारण की अशाने काय होतं, मी जर तुम्हाला सांगितलं की फॉर एक्झाम्पल अराउंड 72चं कट ऑफ लागेल, मग 1-2 मागे पुढे 1-2 मागे पुढे, ठीक आहे, आणि समजा RRBनं अचानक जागा कमी केल्या किंवा जागा वाढवल्या, कमी केल्या कट ऑफ अचानक वाढेल, जागा वाढवल्या कट ऑफ कमी होऊ शकतो, हाही एक मॅटर असतं। दुसरं, महाराष्ट्रातून यावर्षी दरवर्षीपेक्षा नंबर ऑफ ॲप्लिकेशन कमी आले, कट ऑफ कमी होऊ शकतो, ॲप्लिकेशन वाढले कट ऑफ वाढू शकतो। त्यामुळं ह्या कट ऑफ प्रिडिक्शनला काही एक पॅरामीटर असू शकत नाही, ते असू पण नाही, म्हणून कट ऑफ हा कितीही लागो, मी ॲव्हरेज अटेम्प्ट मुलांचे सांगतो। अराउंड मुलांची जर चांगल्या हिशोबाने विचार केलं तर 70 ते 75 हे ॲव्हरेज अटेम्प्ट आहे। मग काही लोकांचे 65 पण आहेत आणि काही लोकांचे 78-79 पण आहेत, पण ॲव्हरेज जर बोलायचं झालं तर 70 ते 75 ॲव्हरेज शिफ्टचे अटेम्प्ट आहेत। तर कट ऑफ अराउंड याच्याच दरम्यान मागे पुढे असणार आहे। त्याच्यामागचं कारण असं की ॲव्हरेजवरच सगळं डिसाईड होत असतं आणि नॉर्मलायझेशन बऱ्यापैकी जर झालं तर हा कट ऑफ तुम्हाला 75च्या पुढे पण दिसायला बघायला मिळेल। जर नॉर्मलायझेशन खूप जास्त प्रमाणात झालं, पण नॉर्मलायझेशन खूप जास्त प्रमाणात कधी होतं, जेव्हा शिफ्टमध्ये खूप जास्त चेंजेस असतील, म्हणजे पेपर पॅटर्नमध्ये खूप जास्त चेंजेस असतील की मला रॉंग नंबर सिरीज आलं होतं आणि सिम्प्लिफिकेशन आलं होतं, दुसऱ्याच्या एक्झाममध्ये रॉंग नंबर सिरीजच्या ऐवजी मिसिंग आलं, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आणि केस लेट आलं, म्हणजे एकाच 2 शिफ्टमध्ये डायरेक्ट 10-10, 15-15 क्वेश्चनचा जर डिफरन्स असला तर नॉर्मलायझेशनचं खूप जास्त प्रमाणात चान्सेस असतात। म्हणून जास्त याच्याबद्दल जास्त विचार करत बसू नका। अशा पद्धतीने रेंज बाउंड अटेम्प्ट मुलांचे आहेत 70 ते 75च्या दरम्यान। हे जर RRB POच्या दरम्यान समजून घ्यायचं किंवा RRB POच्या एक्झामच्या दरम्यान समजून घ्यायचं, याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर जायचं तर इथं खूप फ्लक्च्युएटिंग अटेम्प्ट आहेत। पहिल्या दिवशी पेपर हा कंपॅरेटिव्हली सोपा होता, पहिल्या दिवशी पहिल्या शिफ्टमध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर थोडासा अवघड आला, दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये, दुसऱ्या दिवशी पेपर पुन्हा सोपा आला, शेवटच्या दिवशी पुन्हा एक शिफ्ट अवघड होती, उरलेल्या 3 शिफ्ट कंपॅरेटिव्हली सोप्या होत्या। त्यामुळे इथं जास्त नॉर्मलायझेशन होण्याचं प्रमाण आहे। त्यामुळे इथं रेंज बाउंड अटेम्प्ट असे एकदम 5चे रेंज नाही, पार 45 पासून तर 55 पर्यंत ॲव्हरेज आहेत। पण जर त्यातल्या त्यात जर विचार केला, चांगला ॲव्हरेज जर म्हणलं तर अराउंड 52 पासून 57 पर्यंतचं ॲव्हरेज अटेम्प्ट मी कन्सिडर करेल। इवन
काही लोकांचे 60 पण आहेत आणि काही लोक 45 वर पण अडकले. पण मग अटेम्प्ट किंवा कट ऑफ डिसाईड करणारे जे लोक किंवा कट ऑफ डिसाइडिंग फॅक्टर हा रेंज डेफिनेटली असणार आहे. त्यामुळे 52 ते 57च्या दरम्यान जर तुमचे अटेम्प्ट असतील तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मेन्सची तयारी केली पाहिजे. सर याच्यापेक्षा थोडेसे कमी अटेम्प्ट आहे तर प्रीला जास्त टाईम द्या, मेन्सला कमी वेळ द्या. सर माझे 60 प्लस अटेम्प्ट आहेत, मेन्सला जास्त वेळ द्या, प्रीला कमी वेळ द्या. सर माझे अराउंड तुम्ही जे म्हणताय ते याच रेंजमध्ये अटेम्प्ट आहेत तर प्री आणि मेन्ससाठी दोन्ही बॅलन्स करून थोडा वेळ द्यायला पाहिजे. त्यातल्या त्यात पुढे येणारी एकमेव प्री राहिली IBPS POची आणि काही लोक ESOवाले असतील तर त्या केसमध्ये प्रीसाठी हा कंपॅरेटिव्हली पुढचा टाईम जो आहे हा कमीच असला पाहिजे. खूप जास्त प्रीला जास्त वेळ देण्यात लॉजिक नाही आहे, कारण फक्त आणि फक्त एक सिंगल एक्झाम राहिली आहे. ठीक आहे, हा झाला पहिला दुसरा मुद्दा RRB क्लर्कचा, RRB POचा. दुसरं IBPS क्लर्कची एक्झाम संपली. आता IBPS क्लर्कच्या एक्झाममध्ये पण बऱ्यापैकी अटेम्प्ट मुलांचे आहेत. त्या हिशोबाने जर विचार केला तर इथं अराउंड मुलांचे जे आहेत हे 85, 90, 85च्या आसपास तर ॲव्हरेज अटेम्प्ट आहेत, 85, 90च्या आसपास. ठीक आहे, 85 ते 90च्या आसपास. आता यावेळेस महाराष्ट्रात जागा जास्त आहे, म्हणजे त्या मानाने जास्त आहे. त्यातल्या त्यात मागच्या वेळेस 520 होत्या, यावेळेस 590 आहेत. अजून वाढण्याचे चान्सेस, कारण मोठ्या मोठ्या बँकांनी अजून नॉट रिपोर्टेडच सांगितलेले, त्यामुळं वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणून जास्त विचार करत बसू नका. जर तुमचा अटेम्प्ट 80 जरी असेल तरी तुम्ही मेन्सची तयारी करणं स्टार्ट करून टाका, कारण नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यातल्या त्यात IBPS क्लर्कची जी माझी शिफ्ट होती, जेव्हा मी एक्झामला गेलो पहिल्या दिवशी तिसरी शिफ्ट, पहिल्या दिवशी फर्स्ट डेला तिसरी शिफ्ट, 1 वाजेचा पेपर, तर कंपॅरेटिव्हली पेपर थोडासा क्वांट अवघड होतं, रिजनिंग पण लेंदी होतं, क्वांट तर खूपच जास्त लेंदी होतं. इनफॅक्ट 20-20, 22-22च मुलांचे अटेम्प्ट झालेत क्वांटमध्ये, जे अदर शिफ्टमध्ये मुलांचे 25 ते 28च्या दरम्यान अटेम्प्ट आहे. पण हात जर बघितलं तर इंग्लिश माझ्या शिफ्टमध्ये बऱ्यापैकी इझी होतं, तर ते कंपेन्सेट इंग्लिशमधून करून घेणं आवश्यक होतं. त्यामुळं असं काही घाबरण्यासारखं नाही आहे की बाबा माझी क्वांटचे अटेम्प्ट कमी झाले, ठीक आहे हरकत नाही, पण इंग्लिशचे अटेम्प्ट त्या मानाने जास्त झाले. जिथं तुम्हाला ॲव्हरेज 10 आणि 12 इंग्लिशमध्ये मार्क पडतात तिथं या शिफ्टमध्ये तुम्हाला 15-20 मार्क सहजासहजी पडू शकतील. म्हणजे हे क्वांटमधलं कंपेन्सेशन इंग्लिशमध्ये डेफिनेटली होऊन जाईल. त्यामुळं असं काही घाबरण्याची गरज नाही, पण स्टील नॉर्मलायझेशन थोडंफार प्रमाणात होईल. RRB PO आणि RRB क्लर्कला फक्त आणि फक्त क्वांट रिजनिंग असतं, जिथं अटेम्प्ट जास्त होतात, त्यामुळं नॉर्मलायझेशन पण खूप जास्त प्रमाणात होतं. तेच IBPS क्लर्क आणि IBPS POला नॉर्मलायझेशन कमी प्रमाणात होतं ॲज कम्पेअर्ड टू RRB PO आणि RRB क्लर्क. म्हणून तुम्हाला बघा कधी कधी मुलांचे 45 अटेम्प्ट असतात RRB POचे आणि स्कोअर अचानक 51च्या आसपास येतो. का? कारण नॉर्मलायझेशन खूप जास्त प्रमाणात होतं. ठीक आहे, त्यामुळे इथं नॉर्मलायझेशन जास्त प्रमाणात होण्यामागचं कारण काय? फक्त 2च सेक्शन आहे, क्वांट आणि रिजनिंग, आणि तिथे ॲक्युरसी पण मेंटेन राहते आणि मुलं अटेम्प्ट पण भरपूर करून येतात. तर हा एक बेसिक फंड आहे. बाकी IBPS क्लर्कमध्ये ज्यांचे 85 प्लस अटेम्प्ट झाले त्यांनी तर बिंदास मेन्सची तयारी करायला पाहिजे. पण 80, 82, 85, 78, 80 यांनी पण थोडी थोडी मेन्सची तयारी करणं चालू करून टाकली पाहिजे. त्याच्यामागचं पुन्हा एक तेच कारण की सर मेन्सची तयारी का करावी, माझी तर प्री निघण्याचे चान्सेस नाही, कारण की पुढे फक्त एकच प्री राहिली आहे IBPS POची, आणि प्रीसाठी मी तुम्हाला वेळ देऊ नका असं म्हणणार नाही. मेन्सची तयारी करा याचा अर्थ असा की काही ना काही वेळ स्वतःच्या अभ्यासातला मेन्सला दिला पाहिजे, हाच सांगण्याचा उद्देश. आता मुद्दा असा येतो की मेन्सची तयारी पुन्हा कुणी करावी, स्पेसिफिक सांगा. आता जर तुम्ही शिफ्ट वाईज याच्या वाईज गेलात, एक्झाम वाईज जर गेलात, मी म्हणेल RRB POमध्ये जर तुमचे 50 प्लस अटेम्प्ट आहेत, 50 प्लस अटेम्प्ट, तर तुम्ही मेन्सची तयारी करणं स्टार्ट करून टाका. किती वेळ द्यायचा याच्याबद्दल मी पुढे सांगतो. RRB क्लर्कमध्ये जर तुमचे 70 प्लस अटेम्प्ट आहेत तर तुम्ही डेफिनेटली मेन्सची तयारी करा, पार 68 वाल्यांपासून केली तरी चालेल. IBPS क्लर्कमध्ये अराउंड तुमचे 75-80च्या आसपास अटेम्प्ट आहे, 80च्या आसपास, तर तुम्ही मेन्सची तयारी डेफिनेटली चालू करून टाका. कारण या रेंजमधले बरेच मुलं तुम्हाला मेन्सला क्वालिफाय झालेले दिसतील, म्हणजे मेन्ससाठी क्वालिफाय झालेले दिसतील, प्री पास झालेले दिसतील. त्यामुळं सर याच्यापेक्षा माझी थोडीशी कमी अटेम्प्ट आहेत तर मी काय करू, दिवसभरातला 20-30% वेळ मेन्सला, 60-70-80% वेळ प्रीला. सर माझी एवढे अटेम्प्ट आहेत मग 60% वेळ मेन्सला, 30-40% वेळ प्रीला. सर माझी याच्यापेक्षा खूप जास्त अटेम्प्ट आहेत, 60-70% वेळ मेन्सला, 30-40% वेळ प्रीला. तर अशा पद्धतीने तुमचा दिवसभरात शेड्यूल असलं पाहिजे. सर मी मागच्या वर्षी वर्षभर सगळ्या प्री दिल्यात, पूर्ण प्री क्वालिफाय झालो, 2 वर्षापासून बऱ्यापैकी प्री क्वालिफाय होतो, 80% वेळ मेन्सला, 20% वेळ प्रीला. तर अशा हिशोबाने जर टाईमचं बायफर्गेशन ठेवलं तर उद्या अचानक जर आपण प्री पास झालो तर फंबल होणार नाही, घाबरून जाणार नाही,
आणि मेन्सची तयारी पण बऱ्यापैकी आतापासून चालू असल्यामुळं तो एक कॉन्फिडन्स राहील. ठीक आहे, ते सांगायचं होतं, हा वाला महत्त्वाचा मुद्दा. आता नेमकं प्रीची तयारी तर माझी ओके, मेन्सची मी नेमकी सुरुवातीपासून काय तयारी करायला पाहिजे. बघा, एकदम बिगिनर असेल, एकदम बिगिनर, आता बिगिनर जर असेल की जो बिगिनर म्हणजे कशासाठी, मेन्ससाठी एकदम बिगिनर आहे की मी आत्तापर्यंत मेन्सची काहीच तयारी केलेली नाही आहे, मग अशा लोकांना मी काय सजेस्ट करेल, पहिल्यांदा काय करा, गाईडलीच्या काही मेन्सच्या PDF सॉल्व करून काढा. गाईडलीच्या PDF टास्क कोणत्या, क्लर्क मेन्सपासून. या क्लर्क मेन्सच्या एका एका दिवसात 2-2 असे ॲटलिस्ट 30 एक PDF सॉल्व करा आणि नंतर लगेचच्या लगेच सेक्शनल टेस्ट देणं चालू करून टाका. मेन्सच्या सेक्शनल टेस्ट देणं चालू करून टाका. मेन्सच्या सेक्शनल टेस्ट कोणत्या, क्वांटानी LRच्या. बरं, कुठून द्यायच्या, सुरुवातीला अड्डा ऑलिव्ह बोर्डपासून चालू करा. सुरुवातीला अड्डा ऑलिव्ह बोर्डपासून चालू करा, नंतर हळूहळू गाईडलीकडे शिफ्ट व्हा, नंतर हळूहळू गाईडलीकडे शिफ्ट व्हा, अड्डा ऑलिव्ह बोर्डपासून चालू करून. सर मी अगोदरच पासून बऱ्यापैकी मी थोडासा अशा लेवलला आहे की मी अगोदर थोडी थोडी मेन्सची तयारी केली आहे आणि आपल्या मेंटरशिप ग्रुपवरच्या भरपूर PDF पण सॉल्व केलेत. मग अशा केसमध्ये जो थोडासा नेक्स्ट लेवलला आहे, ज्याची तयारी थोडीशी मॉडरेट लेवलची आहे, मॉडरेट लेवलची, मग अशा लोकांनी काय करायचं, अल्टरनेट डेला PDF आणि अल्टरनेट डेला सेक्शनल टेस्ट असं करायचं. सर क्वांटानी LR बद्दल तर ठीक आहे, पण जी आणि इंग्लिश तर बघा, GL अक्षय सरांचं एक लेक्चर आणि अजून 1 तासाचं रीडिंग, असं 2 तास GLला, कम्प्युटरला 1 तास आणि इंग्लिशला 1 ते 2 तास, अशा हिशोबाने 2-1 तास इंग्लिशला, अशा हिशोबाने तिकडं अराऊंड 5 तास आणि इकडं अराऊंड 5 तास, 10 तासांचा अशा पद्धतीने शेड्यूल बसवा, 10 तासांचा अशा पद्धतीने. आणि उरलेले 2 ते 3 तास जे आहेत, हे उरलेले 2-1 तास हे प्रीसाठी द्या. बाकी पुढे सांगतो आणखी जो एकदम ज्याची लेवल थोडीशी ॲडव्हान्स आहे, ॲडव्हान्स नाही सर मला ना, मी बऱ्यापैकी सेक्शनल टेस्ट पण दिल्या आणि मेन्सच्या PDF पण सॉल्व केल्या. तुम्ही लोकांनी काय करा, आठवड्यातून 2 मेन्सच्या सेक्शनल टेस्ट द्या. मेन्स फुल लेंथ टेस्ट 2 आठवड्यातून आणि त्याचं ॲनालिसिस टेस्ट अँड ॲनालिसिस आठवड्यातून 2. आणि उरलेल्या दिवसांमध्ये काय करायचं, उरलेल्या दिवसांमध्ये क्वांटानी LRची सेक्शनल टेस्ट, क्वांटानी LRची मेन्सची सेक्शनल टेस्ट आणि सोबत त्याचं प्रॉपर ॲनालिसिस. तर अशा हिशोबाने जे थोडे एकदम बिगिनर आहे त्यांनी त्या पद्धतीने करा, जे एकदम मॉडरेट लेवलला आहे थोडं असं, आणि जे थोडेसे ॲडव्हान्स लेवलला आहेत त्यांनी अशा. तर अशा पद्धतीने तुमचं अभ्यासाचे शेड्यूल जे हे बसवलं पाहिजे. एकदम बिगिनर असेल सर पण मला मेन्स लेवलचे PDF सॉल्व करायला खूप वेळ लागतो, टाईम खूप जातो त्याच्यामध्ये. बघा तुम्ही बिगिनर लेवलला आहे तर ऑफकोर्स तुम्हाला टाईम थोडा जास्त लागणार आहे. बिगिनर लेवलला असल्यामुळे टाईम तुम्हाला जास्त लागेल, पण तो लागू द्या, तो हळूहळूच कमी होईल. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो की 20 प्रश्न असतात मेन्सचे, त्याच्यामध्ये क्वांटचे 20, रिजनिंगचे 20. त्या 20 पैकी अराउंड तुम्हाला पहिल्या दिवशी 4-5-7च क्वेश्चन सॉल्व होतील. असं 4-5 दिवस असंच चालेल, 5-7 क्वेश्चन 5-7 क्वेश्चन 8 क्वेश्चन, ठीक आहे. नंतर पुढे हळूहळू 8-10 5-6 दिवसाने हळूहळू 10-12वर जाताल, 12-15वर जाताल आणि 15-16 जमतील, 2-4 नेहमी स्किप होऊन जातील. मग त्यानंतर तुम्ही एक्सप्लेनेशनमध्ये किंवा तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये डाऊट डिस्कशनमध्ये ते सॉल्व करू शकता. त्यामुळे असा विचार करू नका की तुम्हाला सगळेच क्वेश्चन सॉल्व होणार आहेत. तुम्हाला काही क्वेश्चन अनअटेम्प्टेड असणार आहेत आणि सुरुवात ही 4-5-6 क्वेश्चनपासूनच होणार. सेम गोष्ट सेक्शनल टेस्टमध्ये पण असेल. जेव्हा तुम्ही सेक्शनल टेस्ट पहिल्यांदा द्यायला जाताल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला इनिशियली येईलच की मी सेक्शनल टेस्ट द्यायला लागलो आणि माझे 5 आणि 6 आणि 7 अटेम्प्ट झाले. होऊ द्या, घाबरू नका. सुरुवात प्रत्येकाची अशीच होत असते, 7-8 अटेम्प्ट, 5 अटेम्प्ट, 10 अटेम्प्ट, मग हळूहळू लेवल वाढत जाते. सर यासाठी काही आपली लेक्चर सिरीज वगैरे आहे का, तर हो, आता जसं गुरुवारी माझं पहिलं लेक्चर आहे जे मी मेन्ससाठी घेणार आहे स्पेशली, तर असे लेक्चर्स तुम्ही अटेंड करा. आठवड्यातून किमान 2 मेन्सचे लेक्चर क्वांटचे डेफिनेटली मी तुमच्यासाठी घेणार आहे. सो दॅट काय होईल की क्वेश्चन सॉल्व करण्याचा वेगवेगळा ॲप्रोच, कशा टाईपचे क्वेश्चन येतात तो अंदाज तुम्हाला येऊन जाईल. कारण मेन्स ही कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल असते. मेन्समध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतील याची गॅरंटी पण नसते. त्यामुळं काही क्वेश्चन, काही डिस्कशन, काही लेक्चर्स आपण या क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये डेफिनेटली लेक्चरच्या स्वरूपात घेऊया. यूट्यूबला हे लेक्चर सर्वांसाठी फ्रीली असतील, काळजी करू नका, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचं प्रीची तयारी सुरुवात ज्यांना सुरुवात करायची त्यांनी अशी, जी थोडीशी ऑलरेडी सुरुवात केली त्यांनी अशी, आणि जी सुरुवात करून बऱ्यापैकी पुढे निघून गेले त्यांनी अशा पद्धतीने करा. सर नेमकं IBPS POसाठी शेड्यूल कसं असलं पाहिजे, कारण IBPS PO पण तर आहेच परीक्षा पुढं. तर मी म्हणेल पुन्हा तेच सांगेल, जे एकदम बिगिनर आहे त्यांनी काय करायला पाहिजे,
बिगिनर्सवाल्यांनी, अशा लोकांनी काय करायला पाहिजे, एकतर प्रीच्या PDF बघा, प्रीच्या PDF तुम्ही सॉल्व्ह करायलाच पाहिजे. ॲटलिस्ट 2 प्रीच्या PDF सॉल्व्ह करायला पाहिजे. प्लस सोबत जर तुम्हाला असं वाटतं की टॉपिक वाईज मला असं वाटतंय की सर मला DI मध्ये थोडा मी लॅक करतो, मला रॉंग नंबर सिरीज जमत नाही, तर ॲटलिस्ट एका दिवसात एका टॉपिकचे 100 क्वेश्चन घेऊन ती सायकल चालू ठेवली पाहिजे आणि एखादी प्रीची टेस्ट देऊन चालू ठेवली पाहिजे. या सोबत प्रीच्या टेस्ट दिल्या पाहिजे. सर जे थोडेसे मॉडरेट लेवलला आहे, थोडं आम्ही ऑलरेडी बऱ्यापैकी थोडी तयारी केली आहे, वाटतं की यावर्षी प्री निघतील, तर मग तुम्ही काय केलं पाहिजे, फक्त टॉपिक वाईज PDF किंवा फक्त प्रीच्या PDF करा. तुम्ही टॉपिक वाईज करायची गरज नाही. आणि प्रीची टेस्ट अशी दिली पाहिजे. 1 म्हणा 2 म्हणा, जसं तुम्हाला वेळ मिळेल तसा. सर आम्ही बऱ्यापैकी ॲडव्हान्स लेवलला आहोत, आमच्या सगळ्याच प्री निघून जातात, आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. मग तुम्ही फक्त आणि फक्त प्रीची टेस्ट देत राहा. तुम्ही बाकी जास्त काही प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. रोज एक प्रीची टेस्ट जरी तुम्ही दिली तरी तुमचं मोमेंटम टिकून राहील आणि IBPS PO ॲटोमॅटिकली पास तुम्ही होऊन जाताल. कारण की तो प्रीचा फक्त तुम्हाला काय करायचं आहे, टच तुटू द्यायचा नाही. बाकी पूर्ण वेळ तुम्ही मेन्सलाच द्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने शेड्यूल असलं पाहिजे. आता मुद्दा असा येतो की मग आमचं डेली शेड्यूल जे हे कशा पद्धतीने असलं पाहिजे, तर प्री ॲस्पायरंट जे आहेत, ज्यांनी एकदम बेसिकपासून सुरुवात केली आहे, अशा लोकांनी दिवसभरात शेड्यूल कसं ठेवायचं, मी याला थोडंसं पुन्हा चेंज करून लिहितो. मी असं म्हणतो की जे एकदम बिगिनर आहे यांनी दिवसभरात शेड्यूल कसं ठेवायचं. जे एकदम बिगिनर्स ज्यांना वाटतं की माझं या रेंज बाउंडमध्ये आहे स्कोर, त्यानंतर जे मॉडरेट आहे या लोकांनी कसं ठेवायचं, आणि ज्यांचं थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं आहे त्यांनी आपलं दिवसभरात शेड्यूल कसं ठेवायचं. ठीक आहे. आता एकदम बिगिनर लेवलची तयारी असेल तर तुम्ही प्रीसाठी तुम्ही लोकांनी प्रीसाठी काय अभ्यास करायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं. अराऊंड 80% वेळ आणि मेन्ससाठी अराऊंड 20% वेळ. मेन्ससाठी अराऊंड 20 ते 30% वेळ, 20 ते 30%, तिकडे 70 ते 80%. म्हणजे दिवसभरात जर तुम्ही 10 तास अभ्यास करताय तर 7 ते 8 तास प्रीसाठी आणि 2 ते 3 तास मेन्ससाठी असं द्या. या 2 ते 3 तासामध्ये सध्या तुम्ही फक्त आणि फक्त क्वांट आणि रिजनिंगच्या सेक्शनल PDF सॉल्व्ह करा. कोणत्या गाईडलीच्या. मॉडरेट लेवल ज्यांची तयारी आहे थोडीशी, तुम्ही लोकांनी काय करा, प्रीसाठी अराऊंड 50% वेळ आणि मेन्ससाठी अराऊंड 50% वेळ अशा हिशोबाने दिलं पाहिजे. मग तुम्हाला मेन्ससाठी काय तयारी करायची ते पण सांगितलं आणि प्रीसाठी काय तयारी करायची ते पण सांगितलं. जर तुम्ही थोडीशी ॲडव्हान्स लेवल असेल म्हणजे बऱ्यापैकी तुमची तयारी आहे, तर प्रीसाठी अराऊंड 20% वेळ आणि मेन्ससाठी अराऊंड 80% वेळ असं तुमचं टाईमचं बायफर्गेशन जे हे डेली बेसिसवर असलं पाहिजे. तर आता खूप जास्त काही नवीन प्रयोग करण्याची गरज नाही. नवीन शिकण्याचा प्रयत्न करू नका. जे आहे त्याच्यावरच ठाम राहा. यांच्याबद्दल बोलतोय. तुम्ही लोक जे आहेत ॲडव्हान्स जे थोडीशी यांची मॉडरेट लेवलची तयारी तुम्हाला शिकावं पण लागेल, लर्निंग प्रोसेसलाही थोडा वेळ द्यावा लागेल आणि प्रॅक्टिसला सुद्धा. तुम्ही जास्तीत जास्त शिकायचं आहे, ज्यांची थोडीशी एकदम बिगिनर लेवलचे जास्तीत जास्त शिकायचे आणि मग हळूहळू तुम्ही त्या लेवलला जाताल ज्या लेवलला हे लोक आहेत. पण त्यासाठी प्रॅक्टिस पण खूप जास्त तुम्हाला करायची. विजेता बॅच सिरीजवाले लोक असतील किंवा विक्टर बॅच 8-9 वाले असतील यांच्यासाठी. बाकी जे लोक सेल्फ स्टडी करतात अशा लोकांनी स्वतःला कुठेतरी एका ठिकाणी फिट करा आणि त्या अकॉर्डिंगली आपला स्टडी प्लॅन जो आहे हा बनवून घ्या. ठीक आहे. तर हाच मेसेज तुमच्यापर्यंत द्यायचा होता. लगेचच्या लगेच तयारीला लागून जा. जास्त वेळ बघू नका, वाट बघू नका. मेन्स मी क्वालिफाय होईल की नाही होईल हा विचार आता करत बसू नका, कारण की पुढे फार जास्त प्री राहिलेली नाही. मेन्स मी क्वालिफाय होईल असाच विचार करून लगेचच्या लगेच पुढच्या कामाला स्टार्ट करा. ठीक आहे. बाकी परीक्षेसाठी नाही म्हणता येणार, अभ्यासासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. लेक्चरच्या स्वरूपात तुमच्या समोर येणारच आहे, काळजी करू नका. लेक्चर मी यूट्यूब लाईव्हच्या स्वरूपात यूट्यूबला मेन्स लेवलचे ॲडव्हान्स लेक्चर काही घेतोय. आठवड्यातून किमान 2 लेक्चर घेईल इथपासून पुढे, याची काळजी मी घेतोय. ठीक आहे. बाकी भेटूया यूट्यूबच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच.